उमे कालिके आदि शक्ति भवानी शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुर छेदिनी दाक्षायणी शैलराजेंद्र कन्ये राजराजेश्वरी कुलाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी जय जय स्वामिनी। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मोत्सव अयोध्या नगरी मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेला शिवजन्मोत्सव सोहळा, शिवछत्रपतींचा जन्म होण्याच्या अगोदरची परिस्थिती या देशामध्ये काय होती, सगळ्यात महत्त्वाचा आढावा जर आपण घेतला तर शिवरायांचं महत्त्व आपल्याला आपल्या जीवनामध्ये लक्षात येईल। शिवछत्रपतींचा जन्म होण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची पार्श्वभूमी अतिशय भयावह होती। जन्माला यावं गुलाम म्हणून यावं, मरावं गुलाम म्हणून मरावं, जणू काही आम्ही आमचा शक्तीचा पराक्रमाचा विसर पडला होता अशी भूमिका तुम्हा आम्हा सर्वांना होती। आपल्याला शिवछत्रपती नवीन नाहीयेत, चाकणचा संग्राम दुर्ग आपल्याला माहिती आहे, पुण्याची भूमी आपल्याला माहिती आहे। जर आपण इकडे महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये फिरायचं असेल तर शिवछत्रपती हे बारकाईने सांगावं लागतात, पण आपल्याला आपल्या पूर्वजांनी शिवरायांना बघितलेलं आहे, जगद्गुरु तुकोबारायांना बघितलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींना बघितलेलं आहे। ही तीच भूमी आहे। म्हणतात जिथं पुणे तिथं काय उन, ही भूमिका बघा अशी आहे। परंतु पुण्याची अवस्था अतिशय भयावह करून ठेवली होती। शहाजी राजांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प घेतला आणि जिजाऊमा साहेबांनी त्या संकल्पाला साथ दिली आणि पुणे ही राजधानी शहाजी राजांच्या वाट्याला आली। जहागिरी म्हणून राजधानी म्हणून वापर सुरू केला आणि भगवा झेंडा हा कोणीतरी घेऊन चाललाय। आदिलशहाला ते आवडलं नाही। मुलांना इकडे लक्ष द्या, शिवजयंती तुमच्यासाठी आहे, पुढच्या पिढीसाठी आहे। नाहीतर आज आपण इथे उभं नसतो, आज आपण हिंदू म्हणून जगलो नसतो, आज भगवा झेंडा आपण घेऊ शकलो नसतो। म्हणून आपसामध्ये बडबड करण्यापेक्षा इकडे लक्ष द्या थोडा वेळ। परिस्थिती काय झाली, पुणे हे स्वराज्य म्हणून सुरू झालं, पण आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, औरंगजेब बादशहा यांना मात्र हा भगवा झेंडा आवडला नाही। मग त्यांनी काय केलं, आदिलशहाने मुरार जगदेव आणि बाळाजी हैबतराव हे दोन सरदार विजापूरहून पाठवले। त्यावेळेस जिजाऊमा साहेब शिवनेरी किल्ल्यावरती होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये पुण्याची राख रांगोळी केली, बेचिराग केलं पुणे। पूर्ण जळालेल्या भिंती उभ्या होत्या, पुण्यात कुणी राहत नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये सगळे लोक पुणे सोडून निघून गेले होते। शहाजी राजांना सुद्धा बेंगलोरला जावं लागलं, म्हणजे त्या काळातलं बंगळूर, आणि तिथे राज्य सुरू करावं लागलं। इतिहास फार मोठा आहे, 7 दिवस शिवरायांच्या कथा सप्त्यामध्ये चालतात, पण आपल्याला 1 तासाभरामध्ये शिवरायांचं किती शुद्ध चरित्र आहे हे आपल्याला बघायचंय। पूर्ण पुणे बेचिराग झालं, शहाजी राजे निघून गेले, पण जिजाऊमा साहेब इथे होत्या ना, आणि जिजाऊंना खलिताला निरोप दिला की पुणे बघा, जहागिरी बघा बेचिराग झालेली आहे आणि ती पुन्हा उभी करून चालवा। त्यावेळेस शिवाजी राजांचं वय
अवघड 10 वर्षाचं. आणि 10 वर्षाचं बाळ जिजाऊ साहेब बोटाला घेऊन आल्या पुण्यामध्ये. पुन्हा बघितलं तर सर्व बेचिराग झालं होतं, राख रांगोळी झाली होती, वेशीवरती पहार अडकवली होती, एक फुटकी कवडी तुटकी चप्पल त्या पहाडीला अडकवली होती आणि सोबत गाढवाचा नांगर फिरला होता या पुण्यात. शकून झाला का? अहो कधीच गाढवाचे नांगर आम्ही बघितले नाही आमच्या आयुष्यामध्ये आणि इतिहासामध्ये. आम्ही कधीच गाढवाचे नांगर ऐकले सुद्धा नाही. मग जिजाऊ साहेब आल्या आणि अंधश्रद्धा आहे, या अंधश्रद्धेचा जोखांड आपण भिरकावून दिला पाहिजे. अहो पण जो कोणी येईल ना त्याचा निर्वंश होईल पुण्यामध्ये. आणि जिजाऊ साहेब पुढे आल्या, जे काही होईल ते माझं होईल. आणि जिजाऊ साहेबांनी ती पहार उचकली आणि बाजूला फेकली. गाढवाचे नांगर चालवले म्हणतात ना. बाळ शिवबा, हेच तुला स्वराज्य करायचंय. इथं गाढवाचे नांगर फिरले, इथं तुला सोन्याचे नांगर फिरवायचे. आणि जिजाऊ साहेबांनी 52 कशी सोनं घेतलं, सोन्याचा फाळ बनवला, नांगर बनवला, खिल्लारी जोडी चुंबली आणि त्या ठिकाणी नांगराला सुरुवात झाली. नांगर कोणी धरला? 10 वर्षाच्या शिवाजी राजानं, वय फक्त 10 वर्षाचं. आणि सोन्याचा नांगर धरला आणि भूमी नांगरली आणि खऱ्या दिवशी फाळ अडकला. बघा, तुम्हाला सांगितलं होतं ना इथं अपशकुन होणार आहे. कशासाठी तुम्ही अट्टहास धरून बसलात? अहो थांबा, एकदा बघा तिथं खाली खंदून तर बघा काय आहे. आणि खंदायला सुरुवात झाली. एक गणरायाची अशी सुंदर मूर्ती त्या ठिकाणी निघाली आणि जिजाऊ साहेबांनी पंचोपचार पूजन करून त्या मूर्तीची स्थापना केली. तोच गणपती म्हणजे कसबा पेठचा गणपती, जो पुण्याचा मानाचा गणपती म्हणून मिरवला जातो. ती मूर्ती म्हणजे शिवछत्रपतींनी स्थापन केली आहे, त्यात देवत्व आहे. एवढी भूमी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी 10 वर्षाच्या राजाने नांगर धरावा आणि भूमी नांगरून दाखवावी. अरे शेतकऱ्यांचं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य, हे भारत मातेच्या भूलेकरांचं राज्य. कुणीही अवन गुलाम करावं हे आता चालणार नाही. ही भूमिका जिजाऊ साहेबांनी शिवरायांना बिंबवली. बाळा संस्कार केले, आम्ही गंध का लावावा, आम्ही टीका का लावावा, ही भूमिका बघा तुम्ही. शिवछत्रपतींचा गंध कधी पुसला का? कितीही युद्ध असलं तरी शिवरायांचा गंध कपाळाचा कधी पुसला नाही, कधीच पुसला नाही. ती आमची ओळख आहे. म्हणून संस्कार आमच्या अंतःकरणामध्ये असले पाहिजे. बघा तुम्ही, इतर लोकांना सांगावं लागत नाही, त्यांच्या धर्माचे आचरण ते करतात. परंतु आम्ही आपली शक्ती विसरलो. शक्ती विसरलो? हो, सगळे मावळे विसरले होते ना. हनुमंतराय माहितीये, छोटेसे हनुमंत, आणि त्यांना फार शक्ती होती, बलाढ्य शक्ती होती. आणि बालपणी मारुती रायाने उड्डाण केलं आणि सूर्याला गिळंकृत केलं. अंधार पसरला, इंद्रदेव धावत आले, त्यांनी एक वज्र मारलं आणि सूर्याची मुक्तता झाली. मुखातून सूर्य बाजूला निघाला. आणि त्याच वेळेस सर्व शक्ती हनुमंतरायाला सर्व देवतांनी दिली, कथा आपल्याला माहिती आहे. परंतु काय झालं, हनुमंत थोडेसे खोडकर होते. इकडून ऋषी उचलायचा, तिकडे नेऊन ठेवायचा, तिकडचा ऋषी उचलायचा, इकडे नेऊन ठेवायचा. एक दिवस त्यांनी मातंग ऋषी उचलले, इकडून आणि तिकडे नेऊन ठेवले. ऋषींना भयंकर राग आला. रागामध्ये मारुतीला श्राप दिला, तुझी फार शक्तीचा गर्व करतो ना, जा, तुझी शक्ती तू विसरून जाशील. आणि हनुमंत पूर्ण निराश झाले, हताश झाले. ही बातमी अंजना मातेला कळाली. अंजना माता धावत पळत आली, ऋषींचे पाय धरले. अहो, माझ्या मुलाला क्षमा करा, माझ्या मुलाला क्षमा करा. त्याचा हेतू नव्हता तुमची खोडी काढण्याचा, परंतु बालबुद्धीमध्ये त्याच्याकडून अपराध घडला, म्हणून तुम्ही त्याला माफ करा. आणि जर त्याची शक्ती तो विसरला
तर पुढे रामाचं कार्य कसं होणार? अयोध्येमध्ये श्रीरामचंद्रांचं कार्य कसं पोहोचणार? मातेची प्रार्थना ऐकली आणि सांगितलं ठीक आहे, दिलेला श्राप परत घेता येणार नाही, पण एक उपवर म्हणून त्यांना मी सांगू शकतो की याला जर याच्या शक्तीची आठवण करून दिली तर पुन्हा याची शक्ती याला प्राप्त होईल. आणि तेच घडलं. हनुमंत त्यांची शक्ती विसरले होते तेवढ्या पूर्ण कामामध्ये. आणि जेव्हा सीता मातेचा शोध लावण्यासाठी ते गेले त्यावेळेस तिकडे गेल्यानंतर समुद्राच्या पलीकडे लंकेत सीता माता आहे हे कळालं होतं, पण जाईल कोण? जामवंत म्हणाले मी म्हातारा झालो नाहीतर गेलो असतो. हनुमंत म्हणाले, हनुमंत काही म्हणतच नव्हते, ते बाजूला बसले थोडा वेळ, त्यांची शक्ती विसरले ना. नंदील म्हणाले आम्ही इकडून जाऊ तिकडून परत येऊ, याची काही शक्यता नाही. अरे मग जाणार कोण? ते हनुमंत काही बोलत नाही बघा, तिकडे बसलेत. मग जामवंताला आठवलं ते त्यांची शक्ती विसरलेत, त्यांच्या शक्तीचं स्मरण त्यांना करून द्या म्हणजे ते परत शक्तिशाली होतील. आणि मग सर्व वानर सेना मारुतीरायाच्या जवळ गेली आणि हनुमंतरायाला सांगितलं, कुछ याद करो अपना पवन सूत बालपन, ती अद्भुत सी शक्ती थाव अद्भुत बालपन. हनुमंतरायाच्या शक्तीची स्तुती केली आणि मारुतीरायाची शक्ती वाढली. जय श्रीराम अशी गर्जना केली आणि मारुतीराय लंकेमध्ये पोहोचले. कथा कळाली कथा. मग बरोबर हेच झालं. आम्ही आमची शक्ती विसरलो, आम्हाला कळतच नव्हतं आम्ही कोण आहोत. या भारत मातेची लेकरं आपण आहोत, पण सर्व गुलामगिरीमध्ये जन्मापासून आम्ही गुलामी पाहतोय. स्वतःची भाकरी मोडावी, लोकांची चाकरी करावी, आदिलशहाची, कधी निजाम शहाची, कधी कुतुबशहाची, शहाजहानची, गौरी औरंगजेबाची. अरे एवढ्या चाकऱ्या करण्यापेक्षा आपण सर्व एकत्रित या एका ध्वजाखाली आणि या भारत भूमीला मुक्त करा असा संदेश देणारा महामेरू निश्चयाचा शिवछत्रपती महाराज यांचा जन्म शिवनेरीवरती झाला. आणि शिवरायांनी तुम्ही आम्ही विसरलेली ताकद परत आठवण करून दिली. आता कळलं की आम्हाला आठवण करून द्यावी लागते. अरे तुम्ही कोण आहे? म्हणून शिवरायांची जयंती आपल्याला साजरी करावी लागते. आलं लक्षात? कशासाठी करायची? डीजे लावायचा, झेंडा लावायचा, जय भवानी जय शिवराय करायचं, ज्याच्या त्याच्या घरी जायचं असं नाहीये. शिवछत्रपती राष्ट्रीय उत्सव आहे. अख्ख्या जगात असे गाव नाही जिथे माझ्या शिवरायांचे नाव नाही. जग असे की जपान मध्ये सुद्धा शिवरायांचा पुतळा उभा करावा, पण काय म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही अशी अवस्था आहे. पण आज बघा, नाही देहाचा भरोसा किंवा सरेल वैसा, प्रसंग पडेल कैसा कोण जाणे, या कारणे सावधान असावे. जितके होईल तितके करावे, स्वदेश भक्तीने भरावे. भूमंडळ आपल्याला जेवढं होईल तेवढं करायचं आहे. आणि त्या भूमिकेतून शिवछत्रपतींची जयंती ही महत्वपूर्ण करायची आहे. इकडे जर आपण नमस्कार केला, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं गाव आहे. आणि तुकाराम महाराज चाकणमध्ये बाजाराला यायचे. आलं लक्षात? बाजार भरायचा चाकण 84, आजूबाजूला 84 गावं आणि त्या 84 गावांचा मोठा बाजार म्हणजे चाकण मध्ये भरायचा, म्हणून त्याला चाकण 84 म्हणतात. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला माहिती आहेत. इथूनच शिवछत्रपतींची पालखी गेलेली आहे. इथूनच जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः पायी गेलेले आहेत. शिवछत्रपती स्वतः आलेले आहेत. अजून काय पाहिजे? ही अशी पवित्र भूमी बघा. आणि या पवित्र भूमीमध्ये शिवरायांचं जय जयकार करणं हे आमचं भाग्य आहे. आणि त्यात आम्ही महाराष्ट्रात जन्म देणं हे अजून एक आमचं भाग्य आहे. म्हणून शिवछत्रपती महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, संत सेवालाल महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, हे सर्व संतांनी
आपल्या विचारांचा प्रगल्भ असा वारसा शिवरायांच्या मागे उभा केला. नुसतं जन्मना घेऊन उपयोग होत नाही, तर कर्म तितकंच महत्वाचं आहे. मग काय घडलं? काय घडलं बघा. एक घटना अशी घडली होती. एके दिवशी रांझ्याच्या पाटलाने चूक केली. काय चूक केली? काय चूक केली? अहो, एक सोनं दुसऱ्याची होती, तिच्यावरती बदअमल केला. काय बोलता? हो हो, घटना ऐका तुम्ही. काय घडली होती? रांझा नावाचं गाव आणि त्या रांझा नावाच्या गावामध्ये बदअमल केला होता. कसा? अहो, पराविया नारी जननी समान. परकीय स्त्री ही मराठ्यांच्या घरातली देवता आहे. हे व्रत घेऊन चालणारे आम्ही. आता बघा, सगळ्यात महत्वाचं मराठा कुणाला म्हणावं एक लक्षात घ्या. दिला एकदा शब्द न पालटावा, टाकला पाय पुढे मागे न घ्यावा. धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला, मराठा म्हणावे अशावा घराला. मराठा म्हणावे अशावा घराला. तो एकदा आहे. मग आता बघा, गुजरात मधून जर लोक इकडे आले तर आपण त्यांना काय म्हणतो? गुजराती म्हणतो सहज, बरोबर आहे का नाही? बंगाल मधून लोक आले तर त्यांना आपण काय म्हणतो? थोडं लक्ष द्या. आपसात मध्ये तिकडे जर आपण बोलत राहिलो तर मग असं वाटेल आपण हे कार्यक्रम ठेवू नये, उपयोग झाला नाही. इकडे लक्ष द्या. थोडा वेळ घेणार आहे तुमचा, जास्त नाही. वेळेतच बरोबर गणेश भाऊनी सांगितलं 9:15 आपण थांबू. बळजबरी सांगणं काही महत्वाचं नाही, पण जे सांगेल ते महत्वाचं. लक्षात घ्या. हे मध्ये खूप वाचतंय ना, हे थोडस मी मागे घेऊ का इकडे बोलू? कशामुळे वाचतंय? मागे थांबू का? फिरता माईक आहे त्याच्यामुळे अडचण नाही. लक्षात द्या. थोडा वेळ इकडे लक्ष द्या. जास्त सांगणार नाही, थोडं पण महत्वाचं सांगेल की आपण शिवजयंती का करतोय, कशासाठी करतोय. तुमच्याकडे नेहमी येण्याचा योग आहे बरं का. गणेश उत्सवामध्ये मी नेहमी येत असतो, त्याच्यामुळे इकडे लक्ष द्या. काही महत्वाची गोष्टी तेव्हा सांगता येत नाही, पण आज शिवजयंती, आज सांगायला वेळ आहे आपल्याला आणि वेळेतच आपण सांगणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. मग काय करणार? कुठपर्यंत आलो होतो आपण? सांगा पटपट. बंगाल मधून लोक आले तर काय म्हणतो? बरोबर, शाबास. आणि जर आपल्याकडे बिहार मधून लोक आले तर बरोबर, कारण की तो प्रांतवाचक शब्द आहे. तसं महाराष्ट्रातून जेव्हा सगळे मावळे एकत्रित व्हायचे त्यावेळेस मोगल म्हणायचे भागो मराठे आ गए. ते असं नव्हतं म्हणत भागो कुंभार आ गए, असे म्हणत होते का? भागो धोबी आ गए हमारे पीछे, असं म्हणायचे का ते? नाही. धोबी, कुंभार, चांभार, न्हावी, धनगर, तेली या सगळ्यांना मिळून जो वाचक शब्द होता तोच मराठा होता. म्हणून महाराष्ट्रात राहणारे, भगव्या ध्वजाखाली राहणारे ते सगळे मराठेच आहेत. म्हणून मोगल म्हणायचे भागो मराठे आ गए. याचं कारण ते होतं, लक्षात ठेवा. म्हणजे सांगण्याचं कारण आहे. बघा, इकडे किराणा दुकान आहे उदाहरणार्थ. मग तिथं आपण असं म्हणतो का ते साखरेचं दुकान आहे? नाही हो, ते किराणा दुकान आहे. पण साखर मिळते तिथं. आपण म्हणतो का ते गोड तेलाचं दुकान आहे? नाही हो, गोड तेल मिळतं तिथं, पण ते काय आहे? किराणा दुकान आहे. म्हणजे किराणा दुकानात जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू सगळ्या मिळतात, त्याला किराणा दुकान म्हणतात. तसं सगळे राहतात शिवछत्रपतींच्या ध्वजाखाली, ते सगळे मराठा वाचकच असतात. ही भूमिका आपण लक्षात घ्या. महाराष्ट्राची निर्मिती नव्हती तेव्हा माऊलींनी सांगितलं होतं काय? माझा मराठाच बोल कौतुके, परी अमृता ते पैजा जिंके, ऐसे अक्षर रसिके मिळविन. ही माऊलींची ओवी आहे, म्हणजे प्रमाणानुसार आपण लक्षात घ्या. मग आता काय झालं? रांझ्याच्या पाटलांनी बदअमल केला. त्याला एवढी मगरुरी आली कशी आपण बघूया. रांझ्याच्या पाटलाला मगरुरी आली, बदअमल केला, एका स्त्रीच्या शिराला भंग केला आणि त्या ठिकाणी त्या मुलीने आत्महत्या केली. तिचा सासरा दोन्ही गुडघ्यांमध्ये पाय टेकून रडत होता. तेवढ्यामध्ये वासुदेव आला. वासुदेव फिरायचे बघा, आता कमी झालेत.
वासुदेवाला 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 वासुदेवाला, बाबा भिक्षावाला वासुदेवाला. कसली भिक्षा बाबा, दुःख झालं मला. माझी तरणी भांड अशी सुनबाई पाटलानं बददंबल केला आणि मातीसारखं जीवन जगण्यापेक्षा मला मृत्यू बरा म्हणून तिनं जीव संपवलं रे बाबा, जीव संपवलं. नाही जगायची इच्छा झाली तिची, आणि काय भिक्षावरून मला पुण्य मिळणार. बाबा काळजी करू नका, बाबा चिंता करू नका. तुम्हाला न्याय देणार एक सिंहासन पुण्यात सजलंय, लाल महालामध्ये आहे. जिजाऊला जाऊन सांगा तुमच्या दुःखाचं निवारण होईल, तुम्हाला न्याय मिळेल. अरे कसला न्याय बाबा, ही मोगलाई आहे. मोगलाई तुम्ही कधीच न्यायाची अपेक्षा ठेवू शकत नाही. आता मी तरी कुणाच्या जीवावर जगावं, का जगावं, किती दिवस सोसावं. अख्ख्या समध्या गावात चाललं रे बाबा, समध्या गावात असंच चाललंय. बाबा काळजी करू नका हो तुम्ही, एक तास जा फक्त. मी नेहमी फिरतोय, सारखा फिरतो, पण मला बातमी नक्की लागली आहे की जिजाऊ साहेब तुम्हाला न्याय देतील. आणि गेले ते ठिकाणी बाबा निघाले आणि बघा परिस्थिती, दरबार भरला. आणि त्या दरबारामध्ये बाबा पोहोचले. आऊ साहेब आमस्ती न्याय द्या. काय झालं आऊ साहेब, काय सांगावं. गावचा प्रमुख असतो पाटील, गावचं रक्षण त्यांनी करायचं असतं, लेकी बाळींचं संरक्षण त्यांनी करायचं असतं, शेतीपोतीचं संरक्षण त्यांनी करायचं असतं. परंतु आज त्यानेच जर माझ्या लेकीला, माझ्या सुनबाईला उचलून नेलं आणि बदंबल केला आणि तिने आत्महत्या केली, का जगावं आम्ही आऊ साहेब, का जगावं. मोठी आशा घेऊन आलोय, आम्हाला न्याय द्या आऊ साहेब, न्याय द्या. फक्त 16 वर्षाचं वय बाळ शिवबांचं. आणि बाळ शिवबा सह्याद्रीच्या ह्या पठारावरती फिरत होते. शिवनेरी पासून, राजगडापासून, तोरण्यापासून, चंदनगड, वंदनगड, लोहगड, तोरणा, तुंग, तिकोना सगळ्या किल्ल्यांवरती महाराज फिरत होते. आणि बरोबर स्वारी आली आणि 3 वर्षाच्या फिरल्या पूर्ण सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरती खेळणारा हा सह्याद्रीचा सिंह घरी पोहोचला. आणि जिजाऊ साहेबांनी सांगितलं, शिवबा कशासाठी फिरताय. आज ह्या तक्रारी इथपर्यंत यायला लागल्या आहेत. मोठ्या आशेने रयत तुम्हा आम्हाकडे पाहते. शिवबा काय तुम्ही सांगाल, काय तुम्ही बोलाल याच्यावरती. आणि दरबार भरला होता आणि शिवबांनी 16 वर्षाचं वय फक्त काय करावं सांगितलं. येसाजी रांझ्याला तात्काळ जावं आणि बाबाजी पाटील गुजराला चेहरे बंद करावा आणि लहान महल मध्ये हुजुरे दाखल करावं. धाड धाड धाडाईत निघाले आणि पोहोचले गावामध्ये. रांझ्या गावामध्ये पहिलीच घटना. अहो रांझ्या गावातच नाही, पूर्ण जहागिरीमध्ये पहिली घटना. जहागिरीमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पहिली घटना होती. नाहीतर कुणीही बळजबरीने कुठलीही ताकद वापरून हे कार्य करत होतं आणि दुष्कृत्याला कोणी शासन करत नव्हतं. ही पहिली वेळ झाली. आणि त्या पहिल्या वेळेमध्ये बाबाजी पाटील चेअरबंद करण्यात आला. कशापायी मला बेड्या ठोकताय, ही मुजुरी चालणार नाही. मी आदिलशहाचा माणूस, मला पाटील बनवणं आदिलशहानं. तुमच्या शिवाजी बिवाजीला मी ओळखत नाही, काय करायचं ते करा अशी भूमिका त्या पाटलांनी दाखवली. जेरबंद केला, सगळं गाव जमलं. ही पहिली घटना होती बरं, की गावच्या प्रमुखाला कोणीतरी जेरबंद करतय. ही पहिली घटना होती. आणि त्या पहिल्या घटनेमध्ये थिंड काढण्यात आली आणि गर्दी जमली. पुण्यापर्यंत लोक बघायला लागले काय होतं नेमकं, काय होणार आहे आता. फक्त 16 वर्षाचं पोरग हे काय शिक्षा करणार आहे. बघा परिस्थिती. पुण्यात पोहोचले आणि दरबारामध्ये शिवाजी राजे बसले, जिजाऊ मासाहेब बाजूला बसल्या, हातापायाला बेड्या ठोकल्या तरी सुद्धा त्याची मगरुरी कमी होत नव्हती. आणि शिवाजी राजांनी सांगितलं, पाटील
हे बाबा म्हणतात हे खरंय का? एवढंच विचारलं. काय विचारलं? हे बाबा म्हणतात ते खरंय का? खोट आहे, असं काही म्या केलेलं नाही. आणि केलंही असल तर समजेत करत्यात म्या काय चुकीचं केलं असं त्या ठिकाणी तो बोलू लागला. आणि मग मात्र शिवरायांची तळपायाची आग मस्तकाला गेली. खामोश. जर आता एक शब्द बाहेर काढाल तर बाबांनी सकाळी अर्ज दिला, दुपारी त्याच्यावरती सुनावणी झाली आणि संध्याकाळपर्यंत त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली. या पाटलाचे दोनही हात दोनही पाय कोपरापासून कलम करा, याचा चौरंगा करा आणि वेशीवरती बसवा. येता जाता रोज त्याच्यावरती 2 चापकाचे फटके उडा, जेणेकरून अशी घटना परत घडणार नाही. तात्काळ अंमलबजावणी झाली त्या ठिकाणी. आणि त्या अंमलबजावणीमध्ये पाटलाला शिक्षा झाली. ही बातमी सर्वत्र पोहोचली. बाबा बाबा बाबा, लाल महल वरती कोणीतरी सिंहासनावरती न्याय करायला बसलंय. हो, जिजाऊ येत त्या शहाजी राजाची पत्नी आहे, शिवरायांची आई आहे. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून न्यायाचं हक्काचं सिंहासन त्या पुण्यामध्ये तयार झालंय. ही बातमी सर्वत्र झाली. तोंडी पिटवा. आजपासून जर कोण्याही स्त्रीला वाईट नजरेनं बघितलं तर स्वराज्यामध्ये काही केली जाणार नाही. जी हालत ह्या बाबाजी पाटलाची झाली तीच हालत उद्या चोर चिलट्यांची घडण्यात येईल. हा हुकूम सुटला आणि महाराष्ट्रामध्ये बलात्कारीची सजा काय असते ही शिवरायांनी प्रथमतः दाखवून दिला. म्हणून शिवजयंती करायची असती. आज पूर्ण गावोगावी आपण पाहतो. बदलापूरला बघा, छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार झाला तर ती शिक्षा कशी करावी ही त्यावेळेस बरोबर एन्काउंटर झालं. याच्यावर तुम्ही विचार करा. शिवचरित्र ह्या लोकांनी वाचलं पाहिजे की जर नारी जातीला सन्मानाची वागणूक आम्ही देऊ शकत नाही तर तिची छेडखानी करण्याचा अधिकार सुद्धा नाही. कारण की हिंदू धर्म सांगतं यत्र नारी पूजनते तत्र देवतः रमन्ते. ज्या ठिकाणी नारी जातीला सन्मान मिळेल त्या ठिकाणी भगवंत सुद्धा हे प्रसन्न राहतील. कसं काय हो? मग एके दिवशी अशी घटना घडली. त्या कल्याणवरती छापा पडला शिवरायांच्या फौजेचा आणि खजिना लुटला. खजिना आला आणि त्या खजिन्याबरोबर एक मुसलमानाची मुलगी सुद्धा बसून आली. आबाजी सोनदेव त्या ठिकाणी होते. त्यांनी सांगितलं बंदिस्त करा, राजांना पेश करू. ही दुसरी घटना लक्षात ठेवा. राजगडावरती दरबार भरला होता आणि त्या दरबारामध्ये आबाजी सोनदेवले आणि मुजरा केला. राजे मुजरा. बोला आबाजी. अहो राजे, मोहीम फत्ते झाली, यश मिळालं. जगदंबेच्या कृपेनं यश संपादन केलं आणि बहुमूल्य असा खजिना स्वराज्यामध्ये झाला. वा, छान, खूप चांगलं काम केलं. परंतु राजे, अभय असेल तर एक विनंती आहे. बोला आबाजी, काय विनंती आहे? एक सुंदर असा नजराना पेश करण्याचा हुकूम व्हावा दरबारामध्ये. होय, तुम्हाला सांगितलं ना तिकडे खजिना जमा करा म्हणून. इकडे दरबारात काय नाही. हा, हे अनमोल रत्न आहे. हे फक्त तुम्हाला भेट देण्यासाठी आम्ही आलोत. अनमोल रत्न कसलं? फक्त तुम्ही हुकूम करा. हुकूम आहे. आणि तेवढ्यामध्ये एका स्त्रीला दरबारात आणलं जातं. दिसायला सुंदर अशी स्त्री होती पण यवनवती यवनांची कन्या होती आणि तिला दरबारामध्ये आणलं. ताडदिशी शिवराय उभे राहिले. आबाजी, दरबारामध्ये या कोण आऊसाहेब आणल्यात? आऊसाहेब नाही राजे, ही लावण्यवती सुंदर महिला आपल्यासाठी पेश करण्यासाठी मी आणलेली आहे. नाही आबाजी, आपण चुकलात. हे तर आमचे आऊसाहेब आहेत. जसे आम्हाला जिजाऊमा साहेब तशाच हे आम्हाला आऊसाहेब.
पराविया नारी जननी समान, ती रुक्मिणी समान आहे. हिची खना नारळाला ओटी भरा आणि मान मरातब करून सन्मानाने हिची रवानगी करा. हे होते आमचे शिवछत्रपती, म्हणून शिवजयंती करायची. महिलांचा सन्मान केला. मित्र, अहो शिवरायांसारखा मित्र उभ्या जगात भेटणार नाही. म्हणून तानाजी मोठा झाला आणि शिवबा सुद्धा मोठे झाले. आणि तानाजी म्हणतो, राज फक्त एक मागणं. तान्या, अरे काय म्हटला राजा? अरे राजा मी लोकांसाठी, तुझ्यासाठी शिवबा. तुम्हाला शिवबाच म्हण. नको राज, लोक बोलतील, लोक हसतील, आपलं राजच बरं. अरे नाही, तू मला शिवबा म्हण. मी तुझा सखा, तुझा मित्र. म्हणजे एवढी मोकळीक देणारे शिवछत्रपती सन्मान कधीही त्यांनी स्वतः घेतला नाही. जसं तुकाराम महाराज बघा, तुकाराम महाराज मला म्हणा असं ते काही म्हणत नव्हते. कोणताही अभंग घ्या, तुका म्हणे, म्हणजे ते स्वतःला तुका म्हणून घेतात. बघा ताई, कुठलाही अभंग घ्या बरं का त्यांचा, त्याच्यात काय तुका म्हणे, ते असं म्हणत नाही तुकाराम महाराज म्हणे असं म्हणतात का ते? नाही, ते तुका म्हणे, म्हणजे स्वतःला ते फक्त तुका दोनच अक्षर म्हणतात. मग तसं शिवछत्रपती, कुणी मला छत्रपती म्हणावं, कुणी मला राजा मानावं, याची आवश्यकता नाहीये. तान्या, अरे मी तुझ्यासाठी शिवबा आहे. एवढं मित्रप्रेम हे शिवरायांनी जमवलं होतं. म्हणून ज्यावेळेस तानाजी कोंढाण्यावरती पडले त्यावेळेस छातीवरती डोकं ठेवून शिवाजी महाराज धाय मोकलून रडत होते. आणि तेच खरे मित्र शिवछत्रपती म्हणून ओळखले गेले. आणि मग त्यासाठी शिवरायांसाठी जगावं नाही, शिवरायांसाठी मरावं ही भूमिका हरेक मावळ्यांच्या अंतःकरणामध्ये त्यावेळेस ठिणगीच्या रूपात पेटली होती. त्यामुळे शिवजयंती करायची असती तुम्हा आम्हाला. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखांचा त्याग करुणी साधीचे तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली. बघा तुम्ही, सगळ्यात महत्वाचं उदाहरण, शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, काय म्हणायचे, काय म्हणायचे, हे राज्य व्हावे हे तो. थोडेच म्हटले तिकडून, इकडे लक्षात नाही का? काय म्हणायचे शिवाजी महाराज माहित नाही? हे राज्य व्हावे. शाबास, आता लक्षात आलं सगळ्यांच्या. मध्ये असं का म्हणायचे हो? हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. मग ते श्री कोण होते आणि ते त्यांना का दिसले? हरिहरा भेद नाही करू नये वाद, एकमेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. नाही नाही, आम्ही ना पांडुरंगाला पूजन करू हे म्हणतात, नाही हो, आम्ही महादेवाचं पूजन करू, असा भेदभाव नव्हता. शिवछत्रपतींनी शपथ घेतली, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक केला आणि गळ्यात कवडीची माळ होती. बघा, आपण म्हणतो ना, काय हो ती जमीन कवडी मोलानं गेली असं म्हणतो बघा व्यवहारामध्ये. काय हो कवडी मोला, अहो त्या कवडीला किंमत राजाने मिळवून दिली. त्यांच्या गळ्यामध्ये कवडीची माळ होती. ज्या कवडीला कोणी विचारत नाही ना, ती छत्रपती स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करतात आणि ज्याला कोणी विचारत नाही त्याला सन्मान राजे मिळवून देतात. एवढं उदार मोठं अंतःकरण शिवरायांचं आहे. लक्षात आलं तुमच्या? बरं, हेच नाही, अजून अनेक उदाहरण शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये आहेत. कसं, स्वाभिमान कशाला म्हणतात, बरोबर? शिवाजी महाराज एकदा भागानगरला गेले. भागानगरला गेले. भागानगरला कोण होतं, म्हणजे आजचं हैदराबाद, हे नावं बदलवले नंतर लोकांनी बरेच, पण पूर्वी ते भागानगर होतं. आणि त्या भागानगरमध्ये त्या ठिकाणी कुतुबशाह होता. कुतुबशहाला भेटायला राजे गेले. राजे गेल्यानंतर आपण बघा, पाहुणे रावळे आले का आपण म्हणतो त्या बांधापासून ह्या बांधापर्यंत आपली जमीन आहे बरं का, लक्षात ठेवा, या विहिरीपासून त्या विहिरीपर्यंत आपली बरं का, अशी माहिती सहज आपण सांगतो पाहुण्यांना, बरोबर? मग तो कुतुबशाह शिवाजी महाराजांना घेऊन गेला. राजे,
ये देखिए, ये हाथी है, हाथी। त्याच्याकडे 100 हाथी होते, ये हाथी है, ये 100 हाथी हमारे तरफ है। शिवाजी राजे म्हटले बहुत अच्छे, बहुत अच्छे। राजे आइए, ये देखिए अस्तबल घोड़ा, यहाँ पर ये जो घोड़े है ना, ये सब हमारी है। शिवाजी महाराज म्हणे बहुत अच्छे। मग असं सगळं वैभव कुतुबशहाने दाखवलं आणि मग म्हणे शिवाजी राजे म्हणे 100 हत्ती काय करायचे, कशासाठी? मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, राजे ऐसे कुछ हाथी आपके तरफ भी होंगे ना? आता शिवाजी महाराज म्हणे आमची लढाई नेहमी तर सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये पर्वतरांगांमध्ये इकडे होत असती, आम्हाला हत्तीची काही गरज पडत नाही, पण हत्तीच्या ताकदीचे माणसं आमच्याकडे आहेत। हत्ती के ताकद वाले आदमी है आपके तरफ? जी हाँ बिल्कुल। म्हणजे असे माणसं आहेत का तुमच्यामध्ये इथं? म्हणजे आहेत ना, कुठे आहेत? हे काय हे? तो माणूस ताडदिशी उठला, त्याचं नाव यसाची कंक। ताडदिशी उठला, राजे हुकुम। हे बघा, ये आदमी हाथी से लड़ेगा? बिल्कुल लड़ेगा। लगाए हो जाए फिर मुकाबला, बिल्कुल हो जाए। तिकडून हत्ती बोलवला, इकडून यसाची कंक उभा राहिला। बघा इतिहासामधलं इतकं सुंदर उदाहरण कुठेच नाही। शिवरायांनी म्हणावं हा हत्तीच्या ताकदीचा आहे, हत्तीची ताकद त्याच्यात यावी म्हणून शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे। अरे परिसानी स्पर्श करावा, लोखंडाचं सोनं व्हावं, शिवरायांनी स्पर्श करावा आणि जीवनाचं सोनं व्हावं, ही भूमिका फक्त भागानगर मध्ये बघायला मिळाली। हत्ती बोलवला, येसाची कंक उभा राहिला, युद्धाला सुरुवात झाली। हो आता हत्तीला पट्टदिशी जागेवर फिरता येत नाही, शरीर अवजड मोठं असल्या कारणानं जागेवरती वळता येत नाही आणि हा चपळ चित्ता एका क्षणामध्ये इथे फिरायचं तर लगेच तिकडे, तिकडून लगेच इकडे, कर्र दिशी फिरून यायचा। हत्तीला तो सापडत नव्हता लवकर, फिरवायची घर 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 घर, इकडून तिकडे तिकडून इकडे झाली आणि तेवढ्यामध्ये हत्तीची शेप यसाची कंकानी पकडली। आता शेप पाठीमागची सोंडेकडून याला पकडायचं म्हटल्यानंतर पुन्हा घर 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 फिरायला लागले आणि गंमत बघायला पूर्ण भागानगर मधले लोक जमा झाले। हत्तीशी लढणारा माणूस आजपर्यंत बघितला नाही बरं, चला चला बघायला। आणि युद्धाला इतकी सुरुवात झाली भयंकर, आणि तेवढ्यामध्ये येसाजीच्या हातात तलवार आली आणि सप्पदिशी हत्तीची सोंड कापली आणि सोंड तुटली। हत्ती धरणीवरती पडला, कोसळला, गतप्राण झाला। कुतुबशाह तड़दिश उठला, बहुत खूब, बहुत अच्छे, कमाल कर दिया, कैसा सिपा सालार है राजा जी, आपके तरफ तो बहुत अच्छा है, मैं बख्शीश देना चाहता हूं। त्यांनी मोत्याचा कंठा काढला। ऐका बरं का, इकडे लक्ष द्या, महत्वाची गोष्ट। हा, मोत्याचा कंठा काढला आणि मोत्याचा कंठा येसाजीला दिला। येसाजी काय म्हणतो, आमच्या पराक्रमाचं कौतुक करण्यासाठी आमचे राजे बसलेत, आमचा पराक्रम राजांच्या चरणाशी अर्पण, आणि जे आम्ही राजांच्या चरणाशी अर्पण करतो त्याचा मोबदला आम्ही दुसऱ्याकडून घेत नाही। म्हणजे राजांनी ठेवलेल्या पाठीवरती शाबासकीची थाप आणि बहुमूल्य असा मोत्याचा कंठा नाकारणारा यसाची कंक, म्हणजे शिवरायांचा मुकुटमणी शिवरायांनी एक एक असा जोडला होता। किती सांगायचं उदाहरण? अहो बघा, उदाहरण तुम्हाला एक सांगतो। मारुती राणी पराक्रम केला आणि सीता मातेने नवरत्नाचा हार दिला। हार तुला जानकीने नवरत्नाचा घातला, पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला, पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला। हा म्हणजे तुम्ही मोत एक एक नवरत्न फोडून पाहताय, त्याच्यात राम नाही। दरबार भरला अयोध्येमध्ये, अयोध्या नगरी सजली आणि शेवटी लोक म्हणे वानर तो वानरच, त्याला काय करणार, हिरे मोती एवढे सुंदर। मग सीता मातेने विचारलं, हे काय करताय?
याच्यात राम शोधतोय, राम. याच्यात राम नाही. जिथे राम नाही तिथे आमचं काही काम नाही. मग आता याच्यात पण राम असतो का? हो, राम मग याच्यात असतो. याच्यात आता असतो पण याच्यात मला दिसत नाही म्हणून मोती माझे काही कामाचे नाही. उदाहरण सांगतो, येसाची कंकाचं आणि मारुतीरायाचं. म्हणजे मग राम कुठे? राम कुठे? ए हार तुला जानकीने नवरत्नाचा घातला, पाहिलेच फोडून मोती राम कुठे आतला. फाडून आपली छाती, अरे फाडून आपली छाती, दाविले प्रभू भगवान एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान. हनुमान की जय. ज्याच्यात राम नाही तिथे माझं काही काम नाही. माझ्या हृदयामध्ये राम आहे. येसाची कंक म्हणतात याच्यात शिवछत्रपतींचं पराक्रम नाही तर ह्या मोत्याच्या खंडामध्ये माझं काही काम नाही. मला शाबासकी देणारे माझे राजे बसले आहेत हा सांगणारे येसाची कंक म्हणजे दुसरा मारुतीरायच होता की नाही. सहज उदाहरण दिला ती आणि हे म्हणजे एवढं साधम्य त्याच्यात दिसून येतं. आलं लक्षात? मग याच्यासाठी शिवछत्रपती की चांगला मित्र शिवछत्रपती, चांगला पालक शिवछत्रपती आहे, चांगला पालनहार राजा शिवछत्रपती आहे. फक्त रामासारखं राज्य कर हे सांगणाऱ्या जिजाऊ साहेब आहेत. कशासाठी? अहो जिजाऊ साहेबांना चांगले दागिने घालून राजाची राणी म्हणून मिरवता आलं असतं. पण बाळ शिवबा तुला रामासारखं राज्य करायचंय. 15 मिनिटं राहिले. 15 मिनिटांमध्ये एकदम सुंदर अशी शिवरायांची गोष्ट सांगतो बघा. अनेक गोष्टी आहेत शिवरायांच्या सांगण्यासारख्या पण एक सुंदर अशी गोष्ट त्याच्यातून आपल्याला बोधकथा घेता येईल. त्याच्यातून आपल्याला चांगली कथा घेता येईल, पराक्रम घेता येईल, शौर्य घेता येईल. शिवाजी राजांच्या जीवनामध्ये एक घटना अशी घडली की शिवरायांची बातमी ही 7 समुद्रापार गेली. आता फोनवरती आपल्याला पटकन बातमी माहिती होती. मग पूर्वी शिवरायांची बातमी कशी माहिती व्हायची? त्यावेळेस इंग्रज होते, डच होते, गोरंदेज होते, तुर्की होते, इराणी होते, पठाणी होते, अफगाणी होते. हे सगळे लोक भारत देशामध्ये आले होते. मग शिवरायांची बातमी 7 समुद्रापार कशी पोहोचली? शिवरायांची बातमी 7 समुद्रापार पोहोचली ते अफजल खान वधानी. कशी? शिवाजी राजांनी कोंडाणा घेतला आणि कोंडाणा घेतल्यानंतर दरबार भरला आणि त्या दरबारामध्ये बोलवलं. कौन जाएगा शिवाजी राजा को पकड़ने के लिए? सारे खामोश, कोई नहीं जाएगा. जो भी जाता है वो परत नहीं आता, इसलिए हम नहीं जाएंगे. अरे तुम लोगों ने चुड़िया पहनी है क्या? कोई शिवाजी को पकड़ नहीं सकता क्या? साफ सुन गए तुम लोगों को? अशी बडी साहेबीन बोलली दरबारात. आणि तेवढ्यामध्ये मैं जाऊंगा शिवाजी राजा को पकड़ने के लिए. सगळा दरबार सुन्न. तिचं नाव अफजल खान. हे अफजल खान म्हणजे मोठा तब्येतीचा माणूस. हे बुर्जासारखा तो चालायचा तर धरणीकंप व्हायचा असा शक्तिशाली अफजल खान. सगळे लोक बाजूला झाले. अफजल खान येऊ लागला. मुझे हुक्म दीजिए, मैं जाऊंगा. बहुत खूब, माशाल्लाह, जाओ उम्र दराज करो. और अफजल खान को भेज दिया जाए. अफजल खान कसा होता माहितीये का? असा लौंड बेईमानी कदापि नाही, सत्यवचनी दृष्ट पापी मार्जन तो राक्षस जाणावा. म्हणजे शपथ जरी घेतली तरी तो शपथीवर चालत नव्हता. म्हणजे त्याचं खरं कसं मानायचं? एकदा कर्नाटक मध्ये कस्तुरीरंगा नावाचा राजा होता. त्यांनी कुराणाची शपथ घेतली आणि कस्तुरीरंगाला सांगितलं, राजाजी आइए, मैं कसम खाता हूं कि आपको कुछ नहीं होगा. राजा भेटायला आला, गळा भेट झाली. यांनी खंजीर काढला आणि कस्तुरीरंगाच्या मुंडक्यात मारला, मानीवर मारला, गर्दन चिरली. राजा जागेवरती गेला.
म्हणून समर्थ म्हणायचे, असा लौंद बेईमानी कदापि नाही सत्यवचनी, म्हणजे सत्य वचन तो करत नाही असा तो. त्याची ताकद किती होती आई. एकदा पहार उचलली, पहार वीर खांदायची पार असते ना लोखंडाची, ती पहार उचलली. त्याच्या आईवर त्याला राग आला, त्याने पहार उचलली, मारली नाही बर का, अशी वाकवली त्याने, अशी वाकवली पहार आणि गोल करून बाजूला फेकली. एवढी ताकद त्याची होती. आणि तो शिवाजी राजाला पकडायला निघालाय. आणि इकडे निघताना त्यांनी सोबत 35,000चा अवडंबर लवाजमा घेतलाय. हत्ती, घोडे, खजिना, आणि त्यांनी स्पेशलिस्ट माणसं सोबत घेतले. आपल्याला ते बघावं लागतं बरं का शत्रू कसा आहे पहिले. स्पेशलिस्ट माणसं म्हणजे भूगोलचे शिक्षक, विज्ञानाचे शिक्षक, बरोबर आहे का नाही, असे शिक्षक असतात. मग त्यांनी शिक्षक सोबत घेतले. जर शिवाजी पाण्यातून पळाला तर पाण्यात चालणारे स्पेशलिस्ट माणसं सोबत पाहिजे. और क्या चाहिए. अगर शिवाजी राजा डोंगर में भाग गया तो डोंगर में भागने वाले लोग मेरे साथ चाहिए. और क्या चाहिए. शिवाजी राजा अगर जमीन पे आ गया लड़ने तो जमीन पे लड़ने वाले लड़ाकू लोग मेरे साथ चाहिए. लेके जाओ, जो चाहिए वो लेके जाओ. म्हणजे जमिनीवरती आणि डोंगरावरती, किल्ल्यांवरती, पाण्यावरती फक्त त्यावेळेस आकाशात काही त्याला घेता नाही आले, नाही तर त्यांनी ती घेतली असते. पण एवढे सगळे लोक घेऊन अफजल आला तर आला. त्याला अक्कल देणारे लोक होते त्याच्या सोबत. त्याला एक वकील ठेवला होता त्यांनी, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, आणि तोही त्याच्या सोबत. कृष्णाजी इधर आओ. बरं तो एकटा नव्हता बरं का, बरेच लोक त्याच्या सोबत आपलेही होते. मंबाजी भोसले म्हणजे शिवाजी राजांचे चुलत चुलते अफजल खानाच्या बाजूनं. शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते हे चुलत सासरे अफजल खानाच्या बाजूनं. नाईकजी पांढरे म्हणजे देशमुख मराठा सरदार अफजल खानाच्या बाजूनं. आणि ते सगळे निघाले. कृष्णाजी इधर आओ, शिवाजी राजा को पकड़ने के लिए क्या किया जाए. हुजूर, माझे असे म्हणणे आहे की शिवाजी राजाची श्रद्धा भवानी मातेवर फार. आपण भवानी मातेच्या मंदिरावरती आक्रमण करतो हे जर कळालं, शिवाजी राजा मैदानात येईल. बहुत खूप. शिवाजी राजाची श्रद्धा जेजुरीच्या खंडोबावर पण आहे, हे पण टिपून घ्या. शिवाजी राजाची श्रद्धा पांडुरंगावरती पण आहे, हे पण नोंद करा. म्हणजे मंदिर जर तोडता आली तर तोडा, म्हणजे ते वाचवण्यासाठी तरी शिवाजी राजा येईल. आणि मग बरोबर आपण पकडू असं ठरलं. आणि आला तो पुढे पुढे. भवानी मातेची मूर्ती फाडल्या दिवशी घनाच्या हातोड्याने तुटली. भवानी मातेचं मंदिर फुटलं. पण तरीही शिवाजी राजा येत नाही. आणि त्यावेळेस हे सगळे लोक तिथं हजर होते, पण काही करू शकले नाही. जसं द्रौपदीची साडी ओढली तरी पितामह भीष्म काही करू शकले नाही. आलं लक्षात ताई तुमच्या की पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण हे का मारले. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की एका स्त्रीची आबरू ओढल्या जात होती. हे चांगले माणसं होते तरी मध्ये बोलले नाही, त्याच्यामुळे मारले गेले. मंबाजी भोसले का मारले. चांगले होते ना, शिवाजी राजांचे रक्ताचेच होते. पण पितामह भीष्मासारखं, द्रोणाचार्यासारखं ते अन्न खात होते दुर्योधनाचं, हे अन्न खात होते अफजल खानाचं. जैसे खावे अन्न तैसे होवे मन, जैसे पिवे पाणी तैसे होवे वाणी. म्हणून अन्न खाताना आपण कुठलं खावं हा सगळ्यात महत्वाचा विषय तेव्हापासूनच आहे. बरोबर. माऊलींनी ओवी सांगितली बघा, नेनता अधर्माची अन्ना खादलिया कीजे वमना. म्हणजे जिथं धर्म कार्य नसेल तिथलं अन्न खाऊ नाही. जिथं धर्म कार्य असेल तो महाप्रसाद नक्की घ्यावा. म्हणजे महाप्रसाद आपला आहे ना. म्हणजे सर्वांनी या धर्म कार्याचा महाप्रसाद घेऊनच जायचं आहे, ही भूमिका आहे. आणि निघाला तिथून. या सगळ्या लोकांच्या समोर मूर्ती तुटली परंतु काही घडलं नाही.
आणि आजची मीडिया तेव्हा जर असती तर बघा तुमचे शिवाजी राजे मूर्ती फुटली तरी येत नाही आणि म्हणे राजे कधी लढणार, हा पराक्रमी राजे आहेत ना तुमचे, मग आता मूर्ती वाचवायला येत नाही असे मीडियावाले बोलले असते बरं का. आत्ताचे कुठे शिवाजी असे म्हटले असते, पण त्या काळातला तो गनिमी कावा शिवरायांनी यशस्वी करून दाखवला. आता पुढे चला चला, पुढे आला, पुढे कुठे आला पंढरपूरला, आणि तेवढ्यात पुजाऱ्यांनी मूर्ती उचलली पाण्यात नेऊन ठेवली. हा किधर आहे तुम्हाला पांडुरंग, किधर आहे, इधर आहे बोले, ह्या तो नाही आहे. अरे मला पाहताच तुमचा पांडुरंगच पळाला, देवाला घाम सुटला आणि निघाला तो. आता जेजुरीला जाऊन उपयोग नाही, हे मंदिर किती तोडणार, यांची खूप मंदिर आहे, या मंदिराच्या नादी लागून चालणार नाही. खरा शिवाजी पकडायचा आहे. किधर आहे शिवाजी, पण बातमी लागली अफजल खान आला होता वाई जवळ. शिवाजी राजे निघाले राजगडावरून थेट प्रतापगडावरती. प्रतापगड म्हणजे जावळीचं अभयारण्य जंगल, एकदा मस्त जाऊन बघा प्रतापगडावरती. शिवप्रताप काय आहे, कान लावा त्या भूमीवरती, हर हर महादेव गर्जना ऐकायला येतील, एवढी मस्त भूमी आहे. निघाला तिथे, पण आता युक्ती शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि ठरलं आला. तिथे आल्यानंतर वाईला थांबला. वाईला थांबल्यानंतर त्याची आता 35,000ची फौज आहे. एवढी फौज घेऊन पुढे कसं जायचं, 10,000ची फौज वाईला ठेवली. चला पुढे, मग आता महाबळेश्वर उतरायचं आहे. मग आता एवढी 25,000 परत न्यायची. मग तिथे थांबला. शिवाजीराजांना सगळ्या बातम्या तोपर्यंत कळत होत्या बरं का. मी शॉर्टकट पटपट पटपट सांगतोय, कारण की कथा सांगायची तर 1.5 तास लागतो, म्हणून पटपट पटपट सांगतोय. तुम्ही कंटाळले नाही ना, पटकन सांगा. इकडे कंटाळा असेल तर डायरेक्ट अफजल खान मारून घेऊ पुढे, नाही ना, कंटाळले नाही ना, लक्ष ठेवा. अफजल खानाची स्वारी पुढे निघाली, आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी शिवाजी राजांची गुप्त हेर संघटना सगळ्यात महत्वाची म्हणजे शिवनेत्रत्व बहिर्जी नाईक, अतिशय इत्थंभूत बातमी देणारा एकमेव माणूस. बातमी पोहोचली. मग आता शिवाजीराजांनी आपले मावळे बसवले, मीटिंग ठरली, बैठक झाली. बैठकीत काय करायचं आता बोला, कसं करायचं. राजे लढू नये, सभा करावा. म्या काय म्हणतो, अफजल खानाची फौज लय मोठी, लय मोठा तालेबार सरदार, लय पानकळे बघितले, आणि उगाच आपण हाशा करून घ्यायचा आणि आपल्या राज्याचा नाश करून घ्यायचा, त्या परिसराला करावा असं माझं मत आहे. असं गोमाजी पानसंबळ काका बोलले. वर्ष 65 वर्षाचा माणूस असं म्हणता. ठीक आहे, हंबीर काका तुमचं काय म्हणणं आहे. ते गोमाजी काका म्हणतात तेच करावं. मानकोजी राजे तुमचं काय म्हणणं आहे. राजे मी आता म्हणतो सल्लाच करावा, युद्धाने नाश होईल, आपली एवढी सेना नाही. सगळे जो तो राजाला म्हणू लागला युद्ध करू नका, महापराक्रमी तो, फार सैन्य आहे त्याच्याकडे. राजे एकांत स्थळी चिंतन करत बसले. बैठक संपली, राजे निघाले आणि जगदंबेकडे जाऊ लागले. जगदंबेला विनंती केली, आई जगदंबे, असा लवून बेईमानी कदापि नाही, सत्यवचनी. सला कसा करू, तो सत्य वचन मागणारा नाही. आई जगदंबे, बहुत पाहिला पुरुषार्थ, परंतु आता एकची मागणी आता द्यावे ते मज कारणे. समर्थ पार घाटाच्या रामवरदायीला प्रार्थना करतायत की जगदंबे, तू तर महिषासूर मारला ना, चंड मुंड शुंभ निशुंभ मधु कैटभ एवढे दानव तू मारले, एवढा अफजल मारवत नाही. हा 32 दाताचा बोकुड प्रतापगडाच्या पायथ्याशी बळी द्यावा, तरच तुझं आणि माझं नातं, तर नातं सांगणार नाही. एकची मागणी आता द्यावे ते मज कारणे. तुझा तू वाढवी राजा, शीघ्र मास देखता, दृष्ट सहारिले मागे, ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे सामर्थ्य मूळ प्रचिती दाखवी.
बहुत पाहिला, लय खूप ऐकलं इथून मागे. रावण मारला, भस्मासूर मारला, महिषासूर मारला, मधू मारला, कैटभ मारला, दानव मारले, दैत्य मारले. मग तू आहे कुठे? तू येत का नाही समोर? राजाला मारायला महिषासुराला आहे, चौखर उधळत आलाय, त्यांनी खांब फोडलाय पांडुरंगाला. आहे कुठे? आहे कुठे? आहे कुठे? असा शोध संतांनी सांगावा, तुकोबांनी विनंती करावी, समर्थांनी कारण सांगावं. देवा, अरे तूच ये आता. भवानी माता सत्वाची असेल तर ये आता, अशी विनंती ठरली. आणि राजाला साक्षात्कार झाला. काय सांगतोय मी? राजांना साक्षात्कार झाला. नवस नाही हा, साक्षात्कार झाला. दिव्य चमक उडाली. शिवबा, हताश होऊ नको बघ. दिव्य तेज प्रगटलं मंदिरामधून. राजांनी डोळे दिपावे आणि भवानी मातेची लखलखणारी मूर्ती. माते, लेकराला सांभाळ. शिवबा, अरे यश तुला मिळेल, काळजी करू नको. माझं मंदिर तोडलं त्याच्या अगोदर सहाय्यकारी म्हणून मी प्रतापगडावर आली आहे आणि सहाय्य तुला मिळणार आहे. हा प्रतापगडावरती 32 दाताचा बोकुड येणार आहे आणि तो बळी घेतल्याशिवाय मी थांबणार नाही. शिवबा, थांबणार नाही. राजे चमकले. दिव्य तेज मुखमंडलावरती झालं आणि दरबार परत बोलवलं. यश मिळणार. अम्मास भवानी आईने सांगितलंय की शिवबा, यश तुला मिळणार. कोण कोण येणार आहे लढायला? कोण तयार आहे? लखलखली तलवार आणि चक्कलशी मावळे उभे राहिले. राजे, आम्ही येणार. सगळे म्हणाले, आम्ही उभे राहतो. आणि मग हर एक मावळ्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचं तेज पोहोचलं आणि 12 हत्तीचं बळ हर एक मावळ्यांमध्ये उभं राहिलं. हे पराक्रम होता. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे. म्हणजे शिवाजी महाराज कसे बोलायचे त्यातून आंतरिक आत्मशक्ती उभी राहायची, ही भूमिका निर्माण झाली. आणि शामराज पंत रांजेकर बोलवले, बाजी पासलकर, अनेक मावळे उभे केले. नेताजी पालकराला निरोप दिला आणि 12 मावळ मधले देशमुख खोऱ्यातले सगळे वीर उभे राहिले. आणि वीर उभे राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी ठरवलं, आता आपल्याला लढायचंय. मग लढायचं कसं? शिवाजी राजांकडे एक वकील होता, त्याचं नाव गोपीनाथ पंत बोकील. तो शिवरायांचा वकील. आडनाव बोकील होतं, लक्षात ठेवा. शिवरायांचा वकील इकडून अफजल खानाला भेटायला तिकडे जातोय आणि अफजल खानाला थोडं हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय. थोडं म्हणजे त्यांनी भरपूर चढवलं, पण आपण थोडं सांगूया की खान साहेब, शिवाजी राजा म्हणजे एक साधारण माणूस आहे आणि शिवाजी राजा साधारण माणूस तुमच्याशी काय लढणार? तुम्ही आहा, केवढे पराक्रमी तुम्ही, कशाला उगाच आले? सांगितलं असतं तर पोराला बोट धरून आणलं असतं. म्हणजे अफजल खानाला वाटलं हा शिवाजी राजाचा वकील आहे, तरी शिवाजी राजाविषयी किती हलकं सांगतोय. म्हणजे खरं शिवाजी राजा घाबरला असेल. त्याच्या मनात हा पहिला एक संशय निर्माण करून दिला. शिवाजी राजा इकडे यायला घाबरतो महाबळेश्वरला, आपण तिकडे चलावं. क्यों? मैं उधर क्यों आऊं? अगर कुछ हुआ तो शपथ घेऊन सांगतो काही होणार नाही. आणि तुम्हाला जर काही भीती असेल, सगळी फौज आहेच की, ही सगळी फौज घ्या आणि तिकडे चला. शिवाजी राजाचं सैन्य ती काय मुठभर. मग त्यांनी विचार केला, त्याच्या वकिलाशी चर्चा केली. कृष्णा जी, ये वकील बता रहा है, सच है क्या? हुजूर ठीक आहे, काही हरकत नसावी, नाहीतरी आपली पराक्रमी सेना आहेच ना. आणि शिवाजी राजा काय आता ह्या डोंगरच्या पलीकडे, आता तो भयंकर डोंगर आहे, एक चढायचा उतरायचा, परत चढायचा आणि परत उतरायचा, असे डोंगर आहेत. आता ह्या काळामध्ये रोड आहेत, रोडने आपण जातो, पण तेव्हा रोड रस्ते नव्हते. मग जायचं कसं? 25,000ची सेना न्यायची विचार करा. मग ती सेना साधी का? नाही हो. अफजल खानाने बाजार घेतलाय सोबत लोकांना खरेदी करायला.
मग आता बाजार वगैरे सोबत दुकानदार असायचे, जिथे छावणी पडली का तिथे बाजार भरून जायचा, मग लोक खरेदी करायचे, मग असा बाजार पण तिकडे घ्यायचा आहे. मग आता काही सोनार पण होते सोबत. सोनाराला वाटलं डोंगरात धंदा झाला तर झाला, सोन्या माणिक मोती हिऱ्याचा, कारण की दोन माणसं मोठे सरदार भेटणार आहेत, सोनं खरेदी करतील. सोनं घेऊन गेले बाजारामध्ये. शिवाजी राजांनी त्या ठिकाणी व्यवस्था अतिशय उत्तम केली. आता ही पूर्ण 25,000ची फौज नेणं कसं शक्य आहे? मग काय करायचं? परत 10,000ची कमी करा, इथंच ठेवा महाबळेश्वरला, 15,000 पुढे घ्या. ठीक आहे. मग शिवाजीराजेचं सैन्य किती आहे? मोजून 10,000 असेल बस. ठीक आहे, मग घ्या. पुढे निघाले तर झाडं झुडप लता वेली काटे कुपाटे एवढे सगळे ह्या लोकांना सोडणार आहे का? ते तर काय रोड आहे का? अहो सगळे, कोणाचे कपडे फाटले, कोणाची झालर फाटली, कोणाचा तंबू फाटला, बाजार बुंग्यावाल्यांचे हाल झाले. बाजारची रावटी लावायला, तंबू लावायला कनाती राहिल्या नाही, पाऊस पडला तर निवारा करायला जागा राहिली नाही. असे हाल अपेष्टा करत हे लटांबर सगळं उतरलं त्या जावळीच्या खोऱ्यात. जंगलतोड झाली आणि तंबू उभारले जसे तसे फाटके तुटके. चलो बुलाओ अभी शिवाजी को, हम आगे है. अहो असे कसे लगेच येणार ते? थोडासा वेळ द्या. मग आता बघा परिस्थिती, वेळ कसा घ्यायचा, थोडंसं त्याला झुलवत ठेवायचं. वकील गेला प्रतापगडावर, राजे खान आला. खान आलाय, भेटूया, भेटीची वेळ ठरवा. दिवस ठरला, भेटीची वेळ ठरली. तत्पूर्वी युक्ती बघा किती सुंदर आहे. वकिलाने बातमी काढली, राजे बाजार पण आलाय बर का. बाजार आला? आपल्या काय कामाचा? आपल्या कामाचा आहे बाजार. म्हणे काय कामाचा? अहो त्याच्यात 15 ते 20 संख्येमध्ये सोनार आलेत. अफजल खानाचे मोठमोठाले मौल्यवान खजिना घेऊन विकायला डोंगरात. डोंगरात पण धंदा होतो हे पहिल्यांदा कळलं. आणि सगळे सराफी बोलवा गडावर. सगळे सराफी बोलवले गडावरती. सगळे सराफी वरती गेले आणि शिवाजीराजेने सांगितलं, सगळं सोनं नाणं एकदमच विकत घेऊन टाका यांच्याकडून. सोनार इतके खुश झाले सगळे सराफी, एवढा राजा आम्ही कधी पाहिला नाही. एकदमच सगळा धंदा झाला ना. थोडं थोडं विकण्यापेक्षा जेवढं तेवढं विकल्या गेलं. पण तुम्हाला पैसे अफजल खानाच्या भेटीच्या नंतर देऊ. थोडं उधारीवर चालतं ना. ठीक आहे, आता भेट झाली म्हणजे पैसे भेटणारच आहे ना. आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल, विश्वास नसेल, तर तुमचे मालक जे आहेत ना अफजल खान, त्यांच्याकडून घ्या. वाटलंच तर आम्ही पत्र लिहून देतो, त्यांनी हो म्हटलं तर द्या आम्हाला. नाही मग आता एवढं चालतं. ओळख आता भेट होणार आहे ना. बरं ठीक आहे, मग आता थोडी ओळख द्यायला काय हरकत आहे? म्हणून यांनी सांगितलं, ठीक आहे, हो जाएगा सब तुम्हारा हिसाब किताब. आता यांनी शब्द दिल्यामुळे सगळं सोनं त्यांनी विकून टाकलं. म्हणजे आयता खजिना. लक्ष्मी चालत आली प्रतापगडावरती सोन्याच्या पावलांनी. सगळे जमा झाले बरोबर. मग आता दिवस ठरला 10 सप्टेंबर 1659 साली बरोबर भेट होणार. प्रतापगडाच्या पायथ्याशी एक तंबू सजवला. पण एक घटना ऐका बरं का, मजेदार घटना आहे. अफजल खान निघाला, इकडून 10 सैन्य आणि तिकडून 10 अंगरक्षक असं ठरलं भेटीमध्ये. याचा अंगरक्षक अफजल खानाचा त्याचं नाव सय्यद बंडा किंवा बडा सय्यद असं शिवभारत ग्रंथामध्ये आहे. आणि शिवाजी राजांचा अंगरक्षक त्याचं नाव काय आपल्याला माहिती सगळ्यांना? काय नाव आहे? शाबास, जीवा महाला. म्हणजे मुलांना सुद्धा हे बाळकडू लक्षात असलं पाहिजे. त्याचं नाव जीवा महाला. तो शिवाजी राजांचा अंगरक्षक. आता हे भलतेच लोक व्हॉट्सअपला टाकून शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सगळे मुसलमान होते. हा, हे कुठून आले? एकही नाव नाही त्याच्यामध्ये. शिवाजी राजांचा असा पक्का अंगरक्षक कुणीच नाहीये. कसा? इतिहास बघा तुम्ही.
जर तोरण्यावरून आपल्याला राजगडावर जायचंय तर तोरण्यावरची माणसं राजगडावर कशाला न्यायचे? राजगडावरची माणसं राजगडावर राहतील, तोरण्याची माणसं तोरण्यावर राहतील. रायगडावरची माणसं रायगडावर राहतील, तुंग तिकोण्याची माणसं तुंग तिकोण्यावर राहतील, पन्हाळगडाचे पन्हाळगडावर राहतील. फक्त इथून तिथपर्यंत जाण्यासाठी हा मित्रमेळा जो होता तो पोहोच करायचा. सोबतीला नेहमी कोणी सोबत राहत नव्हता, कारण की शिवरायांसारखे माणसं प्रति शिवाजी प्रत्येक किल्ल्यावरती होते, प्रत्येक किल्ल्यावरती होते. आणि मग त्या अनुषंगाने सगळेचे सगळे अंगरक्षक फक्त 10 इकडे 10 असे ठरले. आणि एक मजेदार किस्सा सांगतो बघा. एक बहिर्जी नायकाने काय केलं, अफजल खानाची बातमी काढली. अफजल खानाला पपया फार आवडतात, माहिती ना पपया. मग आता त्याने असं डोक्याला पांगुट बांधलं, टोपलीत पपया ठेवल्या, पपया घ्या पपया घ्या पपया घ्या पपया घ्या असं निघाला. अफजल खान तिकडून निघणार होता. आता ज्या लोकांना जे आवडतं ना ते तत्व तिकडे आकर्षित करतं, बरोबर आहे का नाही? ए पपईवाले इधर आओ. तो आला पपया घेऊन. कैसा दिया रे पपया? हुजूर समज तुमचंच की, कशा पायी भाव विचारावा. फिर भी रुकिए रुकिए हुजूर, अगर इसमें जहर हुआ तो. याच्यात विष असलं तर? अहो कसलं पपयामध्ये विष असतं भाई? हे बघा मी खाऊन बघतो, मला काही होतं का? नाही. म्हणजे सांगा बरं तुम्हासनी काय होणार आहे? अच्छा अच्छा काटो पपई काटो. तिने पपई कापली. आता पपई कापली, खायला सुरुवात केली. वा वा बहुत अच्छा बहुत अच्छा. आता ह्या गाड्याने तंबाखू काढली. काही लोकांना सवय असते बरं का तंबाखू खायची. मग तुम्ही असं म्हणू नका शिवाजी राजांच्या काळात मावळे तंबाखू खायचे मग आम्ही खातो त्याच्यात काय वाईट. असं काही नाहीये. तिने सोंग घेतलं होतं. आमची तब्येत खराब होती, खाऊन दात किडून जातात, कॅन्सर होतो. त्यांनी तात्पुरती तंबाखू काढली. तंबाखू हातावरती घेतली. आता एक हात माईक वरती आहे तर ते असं करावं लागतं, बरोबर आहे का नाही? असं पण करावं लागतं. असं केलं. आता त्याने असं केलं तर त्याच्यातले काही तंबाखूचे तुकडे असतात, बारी भोगती ती उडाली आणि ती अफजल खानाला छिक आली. आता ती पपई बाजूला, पपईचा तुकडा बाजूला, आणि ती छिंक आजूबाजूच्या लोकांना पण आली. मग जो तंबाखू ठोकत होता त्याला पण आली. आता तो जवळ उभा असल्यामुळे सगळी थुंकी तंबाखू सगळे ते अफजल खानाच्या अंगावर. अरे 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 ये क्या कर दिया तुमने, कैसा गंदा आदमी है. अरे बाजू निकलो बाजू, फेंको इसको, इसका पपाया भी मत. ती पपई बाजूला केली. यांनी सगळे ते कपडे हुजूर मैं पोच देता हूँ असं पुसलं त्यांनी. पुसलं त्यांनी. तो लगेच पाठीमागून गेला घोड्यावर, ते टक 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 पासून प्रतापगडावरती, आणि लगेच राजांना मुजरा केला. राजे विजय तुमचाच होणार. बहिर्जी काय खबर आणली? आता आता निघायची वेळ झाली, आता भेट होणार आहे आणि तुम्ही म्हणतात विजय तुमचा होईल. कसा होणार सांगा? अहो राजे लई आतली बातमी घेऊन आलोय बघा, आतली कोटातली बातमी. पण कसली बातमी सांगशील? सांगतो की राजे. अहो त्याला पपाया आवडतात. पपाया घेतल्या टोपलीत, पपाया पपाया करत गेलो. तो म्हणे ये पपायावाला इथं राहा. मी गेलो आणि त्याला पपई खायला दिली. तेवढ्यात मी तंबाखू काढली बघा. तुम्ही तंबाखू अहो नाही काढली फक्त ती आपली, आणि त्याच्या पुढे मी तंबाखू खाल्ली आणि अशी छिंक आली, सगळा थुंकलो त्याच्यावरती. त्यांनी जेव्हा ते कपडे वर केले ना तेव्हा मी बघितलं त्याच्या पोटात चिलखत नाही. राजे तुम्ही चिलखत घाला. ही छोटीशी गोष्ट आहे.
म्हणजे बहिर्जी नाईक कशी काळजी करतायत, जो न पाहे रवी तो पाहे कवी, असे सगळे माणसं शिवाजी राजांचे पेरलेले होते। ही छोटीशी गोष्ट त्याच्यासाठी सांगितली की राजे तुम्ही चिलखत घाला आतमध्ये आणि त्याचं शिरस्त्राण नाही, तुम्ही शिरस्त्राण घाला। शिवाजी राजांनी वाघनख घेतली। वाघनख म्हणजे वाघाची नख नसतात बर का, वाघाच्या नखांसारखी बनवलेली नख असतात, पण ती अशी बाहेरून फक्त अंगठी दिसते आणि आतून ती नख असतात। हे पहिल्यांदा बनवलं। हे हत्यार भीमा लोहारानं बनवलं आणि आता लोक त्याच्यात घुसडून देतात की रुस्तुम जमीनी पाठवलं। आता रुस्तुम जमा हत्याचा सरदार आहे आदिलशहाचा। आदिलशहाचा सरदार कशाला पाठवणार वाघाची नख, आणि तो रुस्तुम जमा हा पठाणाचा आहे, पठाण अफगाण मधून आलाय, त्याच्या बापदाद्याने वाघ नख कधी पाहिलीच नव्हती, त्याला बनवता कशी येणार ती, म्हणजे खोटं आहे ना ते। पण भीमा लोहार हा महाराष्ट्रीयन होता आणि तो साताऱ्याकडून आला होता शिवाजी राजांना भेटायला, आणि शिवाजी राजांना भेटायला आला तर त्या टायमाला शिवाजी राजांनी मोहीम काढली होती। त्यावेळेस कोले कुत्रे लांडगे हे त्रास द्यायचे, गाई वासरांची पिंढर फोडायचे, जो कोणी कोल्याला मारील कुत्र्याला मारील श्वापदांना मारील आणि बक्षीस त्याला मिळेल, पण पुरावा म्हणून शेपटी घेऊन यायची। साताऱ्याला बातमी पोहोचली, साताऱ्याचा वीर उठला आणि 2 त्याने लांडगे मारले, आणि पण शेपूट आणायचं तो विसरून गेला, त्याला काही शेपूट आणायचं लक्षात नाही। आणि दरबारामध्ये शिवाजी महाराज बसले, शेपूट जमा करायची आणि बक्षीस घ्यायचं, सोन्याच्या मुद्रा होत्या 2, आणि तो आला म्हणे शेप कशासाठी, अहो ती पुरावा म्हणून, काही प्रूफ पाहिजे ना आपल्याला वार मारलाय म्हणून। मग मी तर काही आणलंच नाही, मला माहित नव्हतं नियम, मग बक्षीस पाहिजे, नाही तुम्हाला बक्षीस भेटणार नाही, बाजूला जा। शिवाजी राजांची नजर गेली, पण त्याच बोलवा, त्याच बक्षीस द्या। अहो म्हणे राजे यांनी कसं मारलं कसं कळणार, त्याचा शर्ट काढा, त्याचा कपडा काढा, अंगरखा काढा आणि आतमध्ये बघा त्यांनी झुंज दिली आहे, त्याचा अंगरखा काढा तर श्वापदांची नख त्याच्या शरीरावरती होती, ते आतमध्ये राजांनी बघितलं आणि आतला पराक्रम ओळखला, त्याला तलवार बक्षीस दिली। त्यांनी बघितली तलवार, राजे ही तलवार बीडची दिसती, बीडची म्हणजे बीड जिल्हा नाही बर का, बीडची म्हणजे बीड नावाचा धातू त्याची दिसती। तुम्ही कशी ओळखली, अहो राजे जी लोखंडाची जात सांगू शकत नाही ती लोहाराची अवलत कसली, म्हणजे तुम्ही लोहार होय, काय काय येतं सगळं बनवतो राजे, कुठलंही शस्त्र अस्त्र बनवून घ्या, आणि जे संकट भेदण्याचं सामर्थ्य आहे ते शस्त्र मी बनवून दाखवतो, आणि ते वाघनख राजांना बनवून दिले, ते भीमा लोहारांनी बनवून दिले। ही भूमिका लक्षात घ्या। आणि वाघनख राजांनी सोबत घेतले, भवानी मातेची तलवार घेतली, कमरेला बांधली, शिवा महाला सोबत घेतला आणि निघाले अंगरक्षक सगळे अफजल खानाच्या भेटीला, आणि भेटीला निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी भेट ठरणार होती। अफजल खान सगळ्यात अगोदर आला त्या ठिकाणी, आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं शामियाना बहुत सुंदर ऐसा शामियाना तो हमारे आदिल शाह को भी नहीं नसीब है, वो हमें मिल रहा है, या खुदा बहुत अच्छा, लेकिन शिवाजी ने लाया कहां से, हुजूर तुम्हाला काय करायचं, हे समज तुमच्यासाठीच आणि हे तुम्हीच नेणार की, अच्छा ये सब हमारे लिए, बहुत खूब, लेकिन तुम्हारा शिवाजी क्यों नहीं आ रहा है, उसे बुलाओ उसे बुलाओ। येतील की राजे, लगेच जातो, जाओ जल्दी। आणि शिवाजी राजे आले, जगदंब 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 मनामध्ये विचार करत होते, सगळे म्हणत होते राजे आम्ही येतो, तुम्ही येऊ नका, जर आमच्या जीविताला काही झालं तर संभाजी राजांना गादीवरती बसवा आणि स्वराज्याचा संकल्प पुढे चाला, इथून पुढे आमचं बरं वाईट जर काही झालं तर जिजाऊ साहेबांच्या आज्ञेमध्ये वागा, देश स्वतंत्र करा, देश स्वतंत्र केल्याशिवाय थांबू नका, हाच आमचा हुकूम आणि हाच आमचा आदेश माना, आणि मी निघतो आता गड्यांनो, वेळ झालेली आहे, असं म्हणून राजे निघाले।
अफजल खानाला होता. शिवाजीराजे काही अंतरावरती थांबले होते आणि खबर कळाली की सय्यद बंडा नावाचा तीक्ष्ण हत्यार बंद त्या ठिकाणी उभा आहे. तिथे उभा आहे. होय, तेवढा सय्यद बंडा हटवा म्हणजे भेट होईल. आणि गोपीनाथ पंत पळत गेले. खान साहेब, एवढा सय्यद बंडा दूर सारा म्हणजे राजे येतील. क्यों अभी क्यों नहीं आ रहे हैं? आओ, ते घाबरतात. याला इसको डरता है. कैसा तुम्हारा शिवाजी राजा डरपोक है जो मेरे नौकर को डरता है? ए सैयद, जा उधर जाके खड़ा रह जा. अफजल खानाला वाटलं हा मला जेवढा घाबरतो त्याच्यापेक्षा जास्त माझ्या नौकरालाच घाबरतो. जा रे उधर खड़ा रे. त्याच्यानंतर बातमी कळाली, राजे जवळ आले. राजे जवळ आले. अफजल खान उभा राहिला. पाठीमागून काही अंतरावरती जीवा महाला उभा होता. जीवा महाला म्हणजे अतिशय तीक्ष्ण हत्यार बंद. जागेवरती जर निंबू कापला आपल्या कट्यारने, निंबू तसाच दिसायचा पण दोन तुकडे झालेले असायचे. इतका सफाईदारपणे हत्यार चालवणारा हत्यारबंद शिवाजी राजांनी निवडला होता. शिवाजी राजांना माहित होत अफजल खानाने जर मुंडक धरलं तर कसं सुटायचं. मग शिवाजी राजांनी तालमीमध्ये कुस्तीचा सराव केला होता. शिवाजी राजांनी बालपणापासून कुस्ती मेहनत केली होती. अंग बांधल्याने शिवाजी राजे मजबूत होते. अफजल खान जितका मजबूत, शिवाजी राजे तितकेच मजबूत होते. पण वेळ प्रसंगी दाखवायचं असतं, प्रत्येक वेळेस दाखवण्याची गरज पडत नाही. मग शिवाजी राजे विसाचे मुरंबक बरोबर युद्धचा सराव करत होते. जर अफजल खानाने मुंडक धरलं तर मुंडक कसं सटकलं पाहिजे, जर शिवाजी राजांनी कटार मारली तर कट्यार कशी सटकली पाहिजे, ही सगळी सरावाची तालीम होत असताना भेटीचा दिवस ठरला, वेळ ठरली, राजे आले आणि अफजल खानही आला. वरती चित्रगुप्त देवानी लेखणी थांबवली. वारा व्हायचा थांबून गेला. इंग्रजांना कळालं, टोपीकरांना कळालं, सर्वत्र बातमी कळाली. औरंगजेबालाही बातमी कळाली की शिवाजी राजा अफजल खानाची भेट होतीये. अफजल खानाला औरंगजेब घाबरत होता. आता औरंगजेबाला वाटलं अफजल खानाच्या तावडीतून आता शिवाजी सुटत नाही. पण शिवाजी काय विजयी झाला आणि अफजल खान विजयी झाला त्याला काय फरक पडत नव्हता. पण सगळ्यांचं लक्ष होतं अब क्या होगा, अब क्या होगा. आणि ठरलं. शिवाजी राजे आले. 2 पावलं चालत आले. अफजल खान ताडदिशी पुरजासारखा उभा राहिला. आओ राजे आओ, कहां से चले गए थे, कितनी देर हुई, हम यहाँ पर आपका इंतजार कर रहे हैं. आणि शिवाजी राजे पुढे येत आहेत. शिवाजी राजांचा वकील पाठीमागे येतोय. अफजल खानाचा वकील पाठीमागे येतोय. दोन्ही वकील शामियानामध्ये आणि जवळ जवळ आले. क्यों शिवाजी राजे, इतने क्यों डरते हो, हमसे आओ गले मिलो, हम तुम्हारे चाचा है. चाचा, चाचा म्हणजे माहिती आहे तुम्हाला, शहाजी राजे आणि अफजल खान एकाच डिपार्टमेंट मध्ये काम करत होते. म्हणजे काकाच म्हणतात ना, ते आमच्या ऑफिस मधले हे काका, तसं ते आदिलशाहच्या ऑफिस मधले ते काका. पण तो म्हणतो हम तुम्हारे चाचा है, भतीजे आओ, चाचा को गले तो लगाओ. आले शिवाजी राजे जवळ. भेट सुरू झाली. इकडून एक भेट, इकडून एक भेट. क्यों डरता है इतना, आदिल शाह की नहीं सुनता, अली आदिल शाह के शरण में नहीं आता, कैसी सेकी बगाड़ता है तू, क्या कर सकता है तू. एक किसान का बच्चा कुल्हाड़ी चलाने के बजाय राज्य बनाने के खौफ देखता है. तेरे खौफ
अभी मिट्टी में मिला दूंगा मैं, अब छल बोलते हैं मुझे, क्यों डरता है? काय भ्यावे कुणाला? भ्यावे फक्त प्रभू श्री रामचंद्रांना. आम्ही तुम्हाला कशा पायी भ्यावे? का घाबरावं आम्ही? तो फिर गले मिलो. भेट झाली, इकडून एक भेट झाली, इकडून एक भेट झाली. तिसऱ्या भेटीला राजांचं मुंडकं धरलं अफजल खानाने. मुंडकं धरलं, राजांच्या लक्षात आलं तीक्ष्ण कट्यार अफजल खानाने लपवून ठेवलं होतं. ते काढलं, खर्र दिशी पाठीत वार झाला, सर्र दिशी अंगरखा फाटला, परंतु आतमध्ये चिलकत होतं. राजांना काही झालं नाही. राजांच्या लक्षात आलं. राजांनी वाघनखं काढली, सप्प दिशी बरगडीमध्ये मारली आणि पिसवा काढला, पोटात खूप बसला. सर्र दिशी पोट फाडलं आणि ठार झाला. रक्ताचा त्या ठिकाणी कोथळा निघाला आणि खान ओरडला, दगा दगा, या खुदा बचाओ, इसने मुझे दगा दे दिया. आणि राजे निघाले बाजूला. ही बातमी ऐकली. सय्यद बंडा बाजूला होता, धावत पळत आला, शिवाजी राजांवरती वार काढणार होता. तेवढ्यात बाजूला शिवा महाला कोंबडी चाल चालत आला. सप्प दिशी वरची वर सय्यद बंडा उडवला आणि म्हणून होता शिवा, म्हणून वाचला शिवा, अशी भूमिका त्या ठिकाणी सुरू झाली. असा एक एक मावळा शिवरायांसाठी लढत होता. आम्ही जर म्हटलं ना शिवजयंती करायची, हो पाटील येता का? येतो, थोडस हे काम आहे इकडं, थोडं हे इकडून जाऊन येतो, असं ऐकायला येतं. आपल्यातला माणूस आत्ताच्या युगातला जर शिवाजीराजांनी तेवढा सोबत ठेवला असता तर, लक्षात घ्या, आपल्यातला माणूस शिवाजीराजांनी अंगरक्षक म्हणून सोबत ठेवला. तुला सय्यद बंडाला मारायचं आहे बरं का, तू चाल माझ्या सोबत. राजे मी आताच येतो जीन्स पॅन्ट घालून आणि लगेच मारतो. तलवार घेतली ना सोबत, दांडपट्टा पण घेतला, आत्ता लगेच मारतो. सय्यद बंडाच मारायचं ना, तेवढंच मारायचं ना? हो तेवढंच मारायचं, चल सोबत. चला मग निघूया. राजे आलो बर का? राजे थांबा, घरून फोन आला हो बायकोचा. ती म्हटली कशाला चालले हे माघारी? सय्यद बांडा एका फटक्यात तुम्हालाच कार पडेल असं म्हणते. राजे अर्जंट फोन आला हो घरून, काही शक्य नाही बर का, ही तलवार आणि तो सय्यद बांडा तुमचं तुम्हीच मारा. असं झालं असतं की नाही? झालं असतं, झालं असतंच, 101% झालं असतं. म्हणून शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. निश्चयाचा महामेरू सकल जनास या धरू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने बघा वेळ बरीच होऊन गेली, बोलता बोलता हे होत नसतं. त्यामुळे काय होतं, अर्धवटच थांबवण्यात काही हे नसतं. आता आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं. शिवरायांच्या जीवनामध्ये अनेक ह्या गोष्टी आहेत. आपण सर्वांनी शिवजयंतीला उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साथ दिली. अशी शिवजयंती ही जेवढी आपल्याला उत्साहपूर्ण वातावरणामध्ये करता येईल तेवढी करावी. बालगोपालांसाठी, छोट्या छोट्या मुलांसाठी, आणि आमच्या माता भगिनी बहुसंख्येने आल्या आहेत या ठिकाणी. त्यामुळे महिलांना सुद्धा घरापर्यंत शिवछत्रपती माहीत झाले पाहिजे. कारण की पुरुष वर्ग बाहेर फिरतात पण संस्कार मात्र घरातून येतात. शिवाजीराजांना घडवलं कोणी? जिजाऊमा साहेबांनी. शिवाजी राजांवरती संस्कार कोणी केले? जिजाऊमा साहेबांनी. पांडवांना घडवली कोण? कुंती मातेने. बरोबर आहे का नाही? लव आणि कुशला घडवलं कोणी? सीता मातेने. म्हणून स्त्रियांच्या हातामध्ये सर्व संस्कार देण्याचं कार्य आहे. म्हणून नारी ही अबला नाही, ती सबला आहे, हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी बालगोपालांना आपल्या घरामधून संस्कार दिले गेले पाहिजे. शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी तो संस्काराचा वारसा इथून पुढे चालवला पाहिजे. एक घोषणा देऊया. घोषणा देऊन मी माझं आरती करायची, आरती पण आपल्याला करायची आहे. मी घोषणा सांगतो, मग आरतीसाठी सर्वांनी उभं राहा. आरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल आणि पुढच्या सूचना आपण या ठिकाणी देऊ. थांबा, घोषणा द्या. आपण उभे राहू नका, घोषणा द्या. मस्तपैकी छानशी घोषणा आहे. महाराज यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, नीतिवंत, जानता राजा
आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकलान ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षैसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे महाराज प्रौढ प्रताप पुरंदर सेना धुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर मुगलदल संहारक हिंदू पद्मादशः सद्धर्म विमल चरित हिंदवी स्वराज्य संस्थापक भोसले कुलदीपक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धन्यवाद। झालेली सेवा भगवंताच्या चरणी शिवरायांच्या चरणी अर्पण करतो।